बहुत जन्म अंती जोडी लागली हे हाती। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। बहु केला फेरा येथे सापडला थारा। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। तुका म्हणे जाणे तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, जो मनुष्य देह मिळालेला आहे, तो कशा पद्धतीने मिळालेला आहे याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहुत जन्मांती। बहुत या शब्दामध्ये 83,99,999 योनी आहेत, अर्थात 84 लक्ष योनी म्हणजे मनुष्य देह नरदेह आहे। म्हणून 83,99,999 योनी पार केल्यानंतर जो नरदेह तुम्हाला मिळालेला आहे त्या नरदेहाविषयी मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती। तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। जर या देहाचं तुम्हाला सार्थक करायचंय, आपल्या आयुष्याचं जर सार्थक करायचंय आणि खऱ्या अर्थाने जन्म मृत्यूच्या रहाड गाड्यातून जर तुम्हाला सुटायचं आहे तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात घरी पांडुरंगी भाव। अखंड आपण पांडुरंगाचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे। कारण का माहिती आहे का? बहु केला फेरा बहु केला फेरा येथे सापडला थारा। अनेक योनीतून अनेक जीव योनीतून या ठिकाणी आपण फिरत आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी येत असताना श्वेदज अंडज जारज आणि उद्भिज या चारही खाणीतून आपण फिरत येत असताना, या चारही खाणीतून या ठिकाणी येत असताना आपल्याला पाप पुण्य समान झाल्यानंतर मग हा नरदेह मिळालेला आहे। म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहु केला फेरा येथे सापडला थारा। तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे। बरं का? तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे। परमार्थ करणारी माणसं, देवाचं स्मरण करणारी माणसं, देवाचं नामस्मरण करणारी माणसं, त्यांच्यासाठी तुकोबांनी शब्द मांडलेला आहे दुर्लभ। बरं का? बाकीच्या गोष्टी करणारी माणसं भरपूर आहेत, परमार्थ करणारी पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करणारी माणसं दुर्लभ। समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, बरं का? समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्याच्या संपुटात मोती नसतो। ज्याच्या संपुटात मोती असतो ना असे दुर्लभ। तसं आज अगणित माणसं आहेत, अगणित, ज्यांची गणनाही आपण करू शकत नाही, ज्यांचा मोजमाप आपण करू शकत नाही, एवढी माणसं आहेत। सांगा ना, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करणारे किती, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणारे किती दुर्लभ। म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात ऐसे दुर्लभ ते शहाणे, ऐसे दुर्लभ ते शहाणे। असो, अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या सोनिवली गावातील एक घावट परिवार आणि घावट परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सेवंताबाई अनंत घावट साहेबांचं 16 जानेवारी 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं। आणि श्राद्ध कर्म करत असताना या पंधरवाड्यामध्ये, अर्थातच आपण ज्याला पितृपक्ष म्हणतो, भाद्रपदाचा कृष्ण पक्षातला जो पितृपक्ष, अर्थात भाद्रपदातला जो कृष्ण पक्ष आहे ते 15 दिवसाला आपण काय म्हणतो पितृपक्ष, बरं का? आणि या वेळेला कसं असतंय, ज्या तिथीला आपला माणूस गेला असेल त्या तिथीला आपण काय करत असतो, श्राद्ध कर्म करत असतो। आणि ह्या श्राद्ध कर्म करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आपण या माणसांच्या नावाने पण 3 प्रकारचं दान करतो मौली। एक पिंडदान करत असतो,
एक अन्नदान करत असतो आणि एक ज्ञानदान करत असतो, बरं का? मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, या तिन्ही दानांपैकी महत्वाचं दान कोणतं आहे? एक पिंडदान आहे, दुसरं अन्नदान आहे आणि तिसरं ज्ञानदान आहे, बरं का? पिंडदानाचं क्रिया जी काय ती झालेली आहे, अन्नदानाची क्रिया होणार आहे, ज्ञानदान चालू आहे. हे सांगू का? पिंडदान कसं करावं, कशासाठी करावं, का करावं, कशा पद्धतीने करावं याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. अन्न ग्रहण करणार आहोत ते कशा पद्धतीने करावं, कशासाठी करतोय, का करतोय याचं सुद्धा आपल्याला ज्ञान हवं आहे. आणि म्हणून विशेष करून संतांनी ज्ञानदानाला महत्व दिलेलं आहे, ज्याला आम्ही महत्वच देत नाहीत. परिवर्तन घडावं हे आम्हाला मनापासून वाटतंय, बदल घडावा हा मला मनापासून वाटतंय. बदल घडेल केव्हा? आमचा विश्वास आहे की ऐकून मनुष्य बिघडतोय. कधीतरी माणूस बोलतोय सुद्धा आमचा मुलगा तसा नव्हता, पोरांच्यात गेला ना, पोरांचं ऐकून तो बिघडला. बरोबर आहे का? ऐकून मनुष्य बिघडतोय माहितीये. कधीतरी आमची आजी बोलते सुद्धा माझा पोरगा तसा नव्हता का, माझ्या शब्दाच्या पलीकडे कधी गेला पण नाही, पण तिचा ऐकायला लागला तिथून बिघडला. खरंय की खोटं आहे? ऐकून मनुष्य बिघडतोय याच्यावर जर आमचा विश्वास आहे, तर ऐकूनच मनुष्य घडतोय याच्यावर सुद्धा आमचा विश्वास पाहिजे आणि ऐकणं पाहिजे. ज्ञानदानाला विशेष महत्व आहे. असो, 3 प्रकारचं दान आपण करत असतो. महत्वाचं म्हणजे पिंडदान, दुसरं ज्ञानदान, तिसरं अन्नदान. पिंडदान झालेलं आहे, ज्ञानदान चालू आहे, अन्नदान पुढे होणार आहे, बरं का? खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना या आईसाहेबांच्या पाश्चात त्यांची मुलं असतील, अर्थातच आमचे भूषण दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या रंजनाताई असतील, शैलाताई असतील, चित्राताई असतील. आणि या परिवारामध्ये अतिशय एक 2019ला एक दुःखद घटना घडली, ती म्हणजे आईसाहेबांची मुलगी आमच्या रेखा मामी, त्या ठिकाणी त्यांचा देहांत झाला. त्याचप्रमाणे या घावट परिवाराचे पिताश्री जवळजवळ 20 ते 25 वर्षापूर्वी पितृक्षेत्र हरपलं आणि आईसाहेबांवर दोन्ही जबाबदाऱ्या आल्या. बापाचं प्रेम देणं, बापाकडून जे संस्कार मुलांवर होतात ते संस्कार करणं, बापाकडून जे मुलांना मार्गदर्शन प्राप्त होतंय ते मार्गदर्शन करणं, आणि त्यातल्या त्यात आईची सुद्धा भूमिका निभावणं, या दोन्ही जबाबदाऱ्या आईसाहेबांवर आल्या. या ठिकाणी कार्य करत असताना खरं तर आईसाहेबांचा एक आपण आदर्श घ्यायला हवा. तो म्हणजे असा की आम्हाला थोडंफार काही डोके दुखायला लागले, कंबर दुखायला लागली, कधीतरी डोकं दुखायला लागलं की आम्ही पार पेंगळून जातोय. काय काय विचार आमच्या मनामध्ये येतात, हतबल होतोय आम्ही छोट्याशा आजारामध्ये. पण किती मोठा जरी आजार झाला तरी त्या आजाराला सामोरे जाऊन त्या आजारावर मात करून आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी आणि आपल्या संसारासाठी आपण कसं जगावं, कशा प्रकारे कार्य करावं, याचा एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले आईसाहेब आहेत. कारण गेल्या 15 वर्षापूर्वी त्यांना लकव्याचा आजार झाला. त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांनी खरं तर शारीरिक पॉवर ज्याची आहे ना, शारीरिक बळ ज्याचं, स्वतःची प्रतिकार शक्ती आहे ना, तो मनुष्य बरोबर त्या ठिकाणी त्या आजारावर मात करत असतो. आणि अशा प्रकारे एकदा झालं, दोनदा झालं, 3दा लकव्याचा प्रकार होऊन सुद्धा आईसाहेबांनी त्या आजारावर मात केली, बरं का? आणि एवढं असून सुद्धा अतिशय मेहनत घेतली, अतिशय कष्ट केले. कारण सुरुवातीचे दिवस जर पाहायला गेलं तर ज्या वेळेला ह्या माणसांनी कर्म केली, कार्य केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला, आपल्या संसाराला आकार देत असताना, आपल्या घराला घरपण देत असताना अतिशय मेहनत घ्यावी लागली, अतिशय कष्ट करावे लागले. मग त्यामध्ये पहाटे 6 वाजता घर सोडायचं, मार्केटला जायचं, फुलं आणायची, ती दुकानामध्ये न्यायची, संपूर्ण दिवसभर तो काय व्यवसाय असेल, व्यापार असेल, तो आपला करायचा. 6 वाजता आईसाहेब घर सोडायच्या, रात्री 11 वाजता परत घरी यायच्या. अतिशय मेहनत घेतलेली ही माणसं, बरं का? कदाचित या ठिकाणी आमच्या चिखलोलची मंडळी आहे, सोनिवलीतली ही मंडळी आहे, अजून आपला खूप घावट परिवार, तिकडे तेलंगे परिवारातले काही या ठिकाणी आहेत. बरीचशी माणसं या ठिकाणी मला ओळखतात, ओळखीची आहेत.
पण काल जेव्हा मी बालूदादांचा स्टेटस बघितला आणि त्या स्टेटसला आईसाहेबांचा फोटो बघितला, बॅनर, मग स्क्रीनशॉट मारला आणि थोड्याच वेळामध्ये मी जाऊन छायाला दाखवला. छाया हिला ओळखते का तुझ्या आईला? बरं का, त्यावेळेस तुमचं नाव घेतलं, मामांची आई, बरं का. आणि मग तिने बोलायला सुरुवात केली की अतिशय मनमिळावू बाई, अतिशय साधारण आणि उच्च विचार आपण कशाला म्हणतोय, बरं का. अतिशय साधारण पण उच्च विचार म्हणजे तहानल्याची तहान जाणणं, भुकण्याची भूक जाणणं, कोणाला दुखवायचं नाही, कोणाचा तिरस्कार करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, आपला आपण व्यवसाय करायचा, 4 पैसे आपल्या मुलाबाळांसाठी पैसे मिळतील याच्यासाठी घाम मारून कष्ट करून मेहनत करून ही माणसं जगली. आणि म्हणून त्यांचे संस्कार आज या मुलांवर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचेच आशीर्वाद या मुलांकडे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर माणूस कोणीही असू द्या, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, ज्या वेळेला तो क्षेत्रामध्ये त्याच्या अधिक प्रगती करतोय की नाही, त्यावेळेला कितीही जरी प्रगती केली तरी त्याने स्मरणात ठेवलं पाहिजे की आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणीही मनुष्य, कुठलाही मनुष्य कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करत नसतोय. आज आमच्याकडे भरपूर पैसा आला असेल, आज आम्ही पैशाने श्रीमंत झालो असेल, पण माणूस किती जरी श्रीमंत झाला ना तरी आई वडिलांचे कष्ट कधी विसरता कामा नये, आई वडिलांची मेहनत कधी विसरता कामा नये आणि आई वडिलांनी केलेले संस्कार कधी विसरता कामा नये. जे विसरले ते संपले आणि ज्यांनी स्मरणात ठेवले ना ते चिरकालापर्यंत समाजामध्ये राहिले, चिरकालापर्यंत समाजामध्ये राहिले. आणि म्हणून आईसाहेबांचं श्राद्ध कर्म या ठिकाणी या पितृपक्षामध्ये आजच्या तिथीला अर्थातच आईसाहेबांचा मृत्यू झाला आणि श्राद्ध कर्म घडावीत या उद्देशाने या ठिकाणी आपण हा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. तुम्हा मला जो नरदेह मिळालेला आहे ना, तो नरदेह याच्यासाठी मिळालाय की देवाचं भजन पूजन करावं म्हणून, बरं का. विधात्याने ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला सृष्टीवर कार्य करण्यासाठी पंचभूतांची निर्मिती केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या. श्वेतज, जारज, अंडज आणि उद्भिज या 4 खाणींमध्ये 83,99,999 योनींची निर्मिती केली. पण ज्या वेळेला विधात्याने बघितलं त्यावेळेला या 83,99,999 योनींमध्ये एकही परमार्थ करणारा नव्हता, एकही देवाचं भजन पूजन करणारा नव्हता किंवा देवाचं स्मरण करणारा एकही नव्हता. म्हणून देवाचं स्मरण घडावं म्हणून या 83,99,999 योनीतून मुक्त व्हावं म्हणून मोक्षाचा मार्ग आणि मुक्तीचा मार्ग म्हणून या नरद्याची स्थापना केली, या नरद्याची निर्मिती केली भगवंताने. आम्ही आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला होतो की नाही त्यावेळेला भगवंताला प्रार्थना केली, देवा इथून मला सोडविसी, गर्भवासा चुकवेन पुन्हा नाही येते. आम्ही देवाला प्रार्थना केली, देवा परत येणार नाही, आम्ही स्वहित करू, तुमचं भजन पूजन करू, तुमचं नामस्मरण करू आणि उद्धाराचा मार्ग स्वीकारून परत या जन्माला येणार नाहीत, परत या गर्भवासात आम्ही येणार नाहीत अशी प्रार्थना देवाकडे केली. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर मग देवाने आम्हाला तिथून सोडवल्यानंतर जसं आमचा हा वातावरणाचा वारा लागला की नाही, आम्हाला अनेकांचे हात लागले की नाही आम्हाला, बरं का. हातमध्ये केलेला संकल्प आम्ही विसरून गेलो. मला सांगा, आईच्या गर्भात असलेली प्रार्थना जर आपण पूर्ण केलीच नाही, आईच्या गर्भात असलेली प्रार्थना जर आम्ही आठवलीच नाही तर पुन्हा एकदा देवाकडे मागण्याचा आम्हाला अधिकार आहे का? साधं उदाहरण आहे, शेजाऱ्यांना आम्ही जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर आम्ही वागलो नाही, जगलो नाही, त्या पद्धतीने जर त्याची पूर्तता आम्ही केली नाही तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे आम्ही काही मागू शकतो का? देवाला एकदा मी प्रार्थना केली, देवा इथून आम्हाला सोडव, आम्ही तुमचं भजन करू, पूजन करू, स्वहित करू, पुन्हा या गर्भवासात येणार नाही देवा. ही प्रार्थना मी विसरलो, विस्मरण झालं, देवाचं नामस्मरण विसरलो, देवाची भक्ती विसरलो, देवाचा परमार्थ विसरलो, देवाचं स्तवन करायचं विसरलो. पण आयुष्यभर मात्र आम्ही देवाकडे मागतच राहिलो रे, मागतच राहिलो. फक्त मागणं आमचं काम, करायची गोट आहे. सोरिवली गावामध्ये अंदाजे घर किती असतील? आता बरीच झाली असतील, तुम्हाला पण माहिती नसतील, पण तरी पण अंदाज. बरं, किती गणपती होते साधारणतः मूर्ती रूपाने? 15, 20, 25, 30, 50 अंदाज किती? अंदाज 15. ठीक आहे, त्यापैकी 15 पैकी 12-13 तर नवसाचेच असतील. करायची खोट आहे.
आमच्या गावात 30 गणपती असतात. मी जबाबदारीने सांगतो 25 गणपती नवसाचे असतील. नवस कशाला म्हणतात माहितीये? देवा आधी तुम्हाला दे मग मी तुझं करेन, याला नवस म्हणतात. अरे आधीच सांगितलेलं केलं नाही, परत काय मागण्याचा अधिकार आहे आपला? आहे नाही. पण तरी सुद्धा आम्ही देवाकडे परत परत मागत असतो. आपला विषय असा आहे, हा नरदेव जो तुम्हाला मिळालेला आहे ना, हा उभ्या कण्याचा तयार केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, वागण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि सांगू का, चारही वाचा या नरदेवाला दिलेले आहेत, परा पश्चिम मध्यम आणि वैखरी. बोलण्याचा अधिकार माणसाला आहे, सांगण्याचा अधिकार माणसाला आहे. काही लागलं तर हवं तर मागू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो. जगण्याचं स्वातंत्र्य माणसाला दिलेलं आहे. पण काय झालं, ज्या वेळेला आम्हाला ती मध साठवली की नाही, त्याच वेळेला आम्हाला लोभ आला. माऊली, आपल्याकडे लोभ कधी आला माहितीये? लहान बालकाला जन्म झाल्यानंतर ज्या वेळेला त्याच्या जिभेला मध लावतात ना, मध म्हणजेच लोभ आहे. तिथून जो लोभ आला ना, तो लोभ मरेपर्यंत माणसाला सुटत नाही. अनेक धकेचपेटे मनुष्य सोसतोय, अनेक प्रसंगांना तोंड देतोय, अनेक प्रसंगांना सामोरे जातोय तो, पण लोभ माणसाला सुटत नाही. मरेपर्यंत सुटत नाही. मग तो लोभ माणसाच्या अंतःकरणामध्ये माणसाविषयी निर्माण झाला, पैशाविषयी निर्माण झाला, प्रॉपर्टीविषयी, संपत्तीविषयी, आपल्या अहंकाराविषयी निर्माण झाला. मला सांगा, आज जर पाहायला गेलं तर आमच्या समाजामध्ये कित्येक ठिकाणी भाऊबीज बंद झाल्यात. कारण भावांचा ना बहिणीचा पटत नाही. रक्षाबंधन बंद झाले. याला कारण काय हो? अति प्रेम झाला म्हणून का? अति जिव्हाळा निर्माण झाला म्हणून का? याला कारण आहे प्रॉपर्टी, पैसा, जमीन, संपत्ती, आमचा लोभ. जो लोभ आम्हाला जन्मता क्षणी जेव्हा मध आमच्या जिभेला लागली तेव्हा आला की नाही, तो लोभ आम्हाला मरेपर्यंत सुटत नाही. आणि असं म्हटलं जात आहे, शेवटच्या वेळेला आम्हाला जे आठवतंय ना माऊली, मरणोत्तर आम्हाला तेच प्राप्त होत आहे. गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भाविकाः. काय म्हणतात देव? कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला गीता सांगायची वेळ आली त्यावेळेला अर्जुन श्रवण करत होता. पण मी म्हणेन अर्जुन हा निमित्त होता. खरं तर भगवंतांना गीता आम्हाला सांगायची होती. खरं तर भगवंतांना मार्गदर्शन आम्हाला करायचं होतं. निमित्त मात्र अर्जुन होता. आम्हाला मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भाविकाः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. खरं आहे की खोटं आहे? आणि पुढे भगवंत म्हणतात, जे तुम्हाला शेवटच्या वेळी आठवतंय ना, मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होताय. म्हणून त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी उडे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची दुआ. जर शेवटच्या वेळेला आम्हाला जे आठवतंय त्याला जर आम्ही मरणोत्तर प्राप्त होत असू, तर आमचा अट्टास आहे, आम्ही देवाला भेटलो पाहिजे, देव आम्हाला भेटलं पाहिजे, जीव शिव ऐक्य झालं पाहिजे, देहातीत होऊन विदेह स्थिती निर्माण झाली पाहिजे, आणि आम्ही या जन्म मृत्यूच्या रहाड गाड्यातून मुक्त झालो पाहिजे, सुटलो पाहिजे. कशासाठी अट्टास आहे आपला? आम्ही ग्रंथ वाचतोय, आम्ही उपवास करतोय, आम्ही देव तीर्थ करतोय, आम्ही देव पूजा करतोय, आम्ही तीर्थाला जातोय, आम्ही तीर्थक्षेत्री जातोय, आम्ही देवाला प्रार्थना करतोय, आम्ही देवाला नवस करतोय, आम्ही देवाचं स्तवन करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय. या सगळ्याचं कारण काय आहे? आम्हाला मुक्तता हवी आहे. आम्ही मुक्त झालो पाहिजे. या संसार रूपी रहाडगाड्यातून, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून आम्हाला मुक्तता हवी आहे. आम्ही मुक्त झालो पाहिजे. मेल्यानंतर ज्या मुक्तीची आम्ही अपेक्षा करतोय ना, जगद्गुरु तुकोबा जिवंतपणे मुक्त होते.
जिवंतपणे मुक्त अवस्था जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल, गीतेमध्ये भगवंत आम्हाला सांगतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया विशित चेतसाम. भगवंत म्हणतात, फक्त तुमचं चित्त मला अर्पण करा, तुम्हाला कमी काळामध्ये या जन्म मृत्यूच्या संसार रूपी राडगाड्यातून सोडवतो मी. काय करा? चित्त अर्पण करा. फक्त चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. संसार करत असताना आम्हाला वित्ताला महत्व आहे. तुम्ही कोणत्या सोयऱ्यावर जास्त प्रेम करता हो? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो वेगळा आहे. गरीबावर आम्ही कमी प्रेम करतोय, श्रीमंतावर जास्त प्रेम करतोय. मित्र सुद्धा आम्ही असा पाहतोय की जेणेकरून आमच्या आशा अपेक्षा पूर्ण होतील अशाच ठिकाणी मी मैत्री करत असतो. आम्ही सोयरे संबंध जमवत असताना, त्या ठिकाणी आम्ही सोयरे संबंध पाहत असताना, नवीन नातं निर्माण करत असताना सुद्धा पहिले तेच पाहतोय ज्या ठिकाणी आमच्या आशा अपेक्षा सगळ्या प्रकारच्या पूर्ण होतील. श्रीमंतावर आम्ही प्रेम करत असतो, गरीबावर आम्ही प्रेम करत नाही. कशावर प्रेम करतोय आम्ही? त्यांच्या स्वभावावर की त्यांच्या पैशावर की त्यांच्या प्रॉपर्टीवर की त्यांच्या संपत्तीवर. संसारामध्ये कार्य करायचं असेल तर आम्ही विशेष महत्व देतोय वित्ताला. असं म्हणतात, ज्याचा खिसा गरम त्याचा सगळाच. संसार करायचा असेल तर पैशाला महत्व आहे, प्रपंच करायचं असेल तर पैशाला महत्व आहे. तुम्हाला अधिक काही मोठमोठे कार्यक्रम जर आयोजित करायचे असतील तर पैशाला महत्व आहे. मी म्हणेन, परमार्थ करत असताना सुद्धा काही मार्ग असे आहेत की तुम्ही पैशाशिवाय ते मार्ग स्वीकारू शकत नाही. तुम्हाला जर तीर्थयात्रा करायची तर फुकटमध्ये कोणी नेईल का फिरायला? इलेक्शन जवळ आल्यानंतर नेतील, नंतर नेतील कोणी? 4 वर्षे. तुम्हाला जर तीर्थक्षेत्र जायचंय तर तुमच्या खिशात पैसा पाहिजे. तुम्हाला जर घरामध्ये मोठी पूजा घालायची असेल, 1000-2000 माणसं जर जेवायला घालायचे असतील तर तुमच्या खिशात पैसा पाहिजे. तुम्हाला जर होम हवन करायचं असेल तर तुमच्या खिशात पैसा पाहिजे. हे सगळे दुसऱ्यावर अवलंबून असलेले मार्ग आहेत, पण आम्हाला संतांनी सरळ आणि सोपा मार्ग दिलेला आहे उद्धाराचा. सांगा ना, तुमच्या खिशात किती पैसे असले तर तुम्ही नामस्मरण कराल? काय माझा प्रश्न आहे तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रवचन समजतंय ना? समजलं तर आपण 12 वाजवणार आहे, तर तुम्हाला काय 11:30 वाजताच उरकून टाकेन. प्रवचन जे आहे ना, जे आईसाहेबांच्या श्राद्ध कर्मासाठी या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, कैलासवासी सेवंताबाई अनंत घावट, बरं का, गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे, हे समजून घ्या. प्रवचन कोणासाठी आहे? राहिले त्यांच्यासाठी आहे. दुसरं, प्रवचन टाइमपास म्हणून नाही. आम्हाला जेवायला आता 12 वाजतील म्हणून तोपर्यंत काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून प्रवचन नाही. प्रवचन हे मनोरंजनासाठी आणि टाइमपास आणि मनोरंजन म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. गाथा दिली आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी, 4-4.5 अभंग आम्हाला दिले, टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही, परिवर्तनासाठी दिलेला आहे. 18 अध्याय ज्ञानेश्वरी आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, कशासाठी? परिवर्तनासाठी दिली, टाइमपास साठी दिलेली नाही आहे. परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मला सांगा, तुमच्या खिशात किती पैसे असले तर तुम्ही नामस्मरण कराल? नामस्मरण करण्यासाठी साधारणतः तुमच्याकडे किती पैसे पाहिजेत? 1 रुपया नसेल ना, उलट त्या दिवशी जास्त नामस्मरण होत आहे. खरं आहे की खोटं आहे? आमच्या घरामध्ये जोपर्यंत सुखाचं वातावरण आहे तोपर्यंत आम्हाला देव आठवत नाही. आठवतात? जोपर्यंत आमचं अगदी मनासारखं सगळं काही घरामध्ये चाललंय तोपर्यंत आम्हाला देव आठवत नाही. पण मनाविरुद्ध काहीतरी घडलं, कुठेतरी तंटा झाला, कुठेतरी भांडण झालं, किंवा कुठेतरी काहीतरी आम्हाला आमच्या संसारामध्ये कमी पडलं ना, की मग आम्हाला देव आठवतोय. म्हणजे दुःखाच्या वेळी आम्हाला देव आठवतोय, सुखाच्या वेळी देव आठवत नाही. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होई. कदाचित तुमच्या मनामध्ये पहिला विचार आला असेल, आम्ही नामस्मरण का करावं?
पहिला विचार तुमच्या मनामध्ये आला असेल, आम्ही नामस्मरण का करावं? हरिपाठातला पहिला अभंग आहे, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणी मुक्ती चार ही साधी येल्या. सांगू का? सुलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून नामस्मरण करावं, म्हणून नामस्मरण करावं. आम्हाला दुःखाच्या वेळी देव आठवतोय, पण सुखाच्या वेळी मात्र देव आठवत नाही. ज्या वेळेला आम्हाला सुखाच्या वेळी देव आठवेल ना, दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तीन तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. पण सांगू का, ज्या वेळेला मी भगवंताचं नामस्मरण करत असू ना, त्यावेळेला आमच्याकडे दुःख कधी येऊन जाईल ते आम्हालाही कळणार नाही. कारण आम्ही त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असतो, एकरूप झालेलो असतो. आणि म्हणून सोपा आणि साधा मार्ग आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कुठल्या दिवसापासून आम्हाला गुंतवलंय ना, आमचे मेंदू आहेत ना बधीर करून ठेवले. बधीर, बधीर म्हणजे त्याला काय म्हणतात माहिती आहे का? आम्हाला फक्त सेवक करून ठेवलंय, सेवा करा बस. बाकी आमच्या हातात काहीच दिलं नाही आणि तेवढं डोकं पण आम्ही चालवत नाही, बरं का? आम्हाला काही जरी पाहायचं असेल तरी पहिला मी विचार करतो मुहूर्ताचा. जो जन्माला येताना मुहूर्त पाहत नाही आणि मरतानाही मुहूर्त माहीत नसते, त्याचं अख्खं आयुष्य मुहूर्त पाहून जातोय. खरं आहे की खोटं आहे? त्याला कारण काय? गुलाम करून ठेवलेत आम्हाला, पण आम्हाला समजत नाही. जगद्गुरु तुकोबा वाचा, मग तुम्हाला कळेल काय येते. मौली ज्ञानोबा वाचा, मग तुम्हाला कळेल काय येते. आम्ही नको ते वाचतो ना, म्हणून गुलाम झालोय आम्ही. गुलाम, जबाबदारीने म्हणतो मी. का आम्ही काही कार्य करू शकत नाही? देवाचं नामस्मरण करायला, देवाची पूजा पाहायला मी मुहूर्त पाहतोय. अरे इकडे मौली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरती. शुक्ल पक्ष असो वा कृष्ण पक्ष असो, उत्तरायण असो वा दक्षिणायन असो, कोणत्याही प्रकारची तिथी असू द्या, कोणत्याही प्रकारचं नक्षत्र असू द्या, कोणत्याही प्रकारचा योग असू द्या आणि कोणत्याही प्रकारचं करण असू द्या, ज्या दिवशी भगवंताचं स्मरण करण्याची बुद्धी तुम्हाला उत्पन्न झाली ना, तो दिवस जरी कॅलेंडरवर अमावस्याचा असेल तरी सुद्धा मी म्हणेन तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, कारण उत्तम बुद्धी तुम्हाला निर्माण झालेली, उत्पन्न झालेली आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, देव पूजा करण्यासाठी तुम्ही मुहूर्त पाहू नका. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये ती जाणीव निर्माण झाली ना, ती सद्बुद्धी निर्माण झाली ना, त्या वेळेपासून तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरते. कसं करावं, कुठलं आसन घालावं, कुठली मांडी कुठे घालावी, ते माझे पाय दुखतात म्हणून मी पाय असं वरती घेतले, नाही तर तुम्ही परत त्याचा बोध घ्याल का बसताना असा बसत असतंय. माणसाला सांगू शकत नाही, माणसाचं डोकं कुठे लागेल ते सांगू शकत नाही. स्वतःची बुद्धी माणूस कमी वापरतो, दुसराच आकलन जास्त करतो, बरं का? तो जसा करतो ना तसं मी पण केलं पाहिजे. ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी अनंत आळवावा. जिथे असाल तिथे भगवंताचं नामस्मरण करा, जिथे असाल तिथे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. बरं, आवडी अनंत आळवावा. किती करावं नामस्मरण? रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको, बरं का? कारण इकडे भगवंत काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भावित आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतं. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय त्याला तुम्ही मरणोत्तर प्राप्त होत असतात. म्हणून आम्ही भगवंताचं नामस्मरण करतोय का? आम्हाला जीव शिव ऐक्य करून घ्यायचं आहे. ते जितेनी अवसरे जेवढोनी जीवी उरी ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून भगवंत म्हणतात, अखंड तू माझं स्मरण कर का? माझं स्मरण जर केलं तर मरणोत्तर तू मला येऊन भेटशील, असे भगवंत म्हणतायत. मग आम्ही काय केलं पाहिजे? अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही घरात भांडी जरी घासत असू ना तरी सुद्धा काय केलं पाहिजे? कोण बोला? मशीद लावली पाहिजे.
कपडे धुताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, भांडे घासताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी असो, आमच्या घरात असू द्या, शेतावर असू द्या, बांधावर असू द्या, नोकरीला असू द्या, व्यवसायाला असू द्या, कुठे असू द्या, आम्ही ज्या वेळेला नामस्मरण करू ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. देवत्व प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही, देवत्व प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. आमचं नेमकं चुकतंय काय माहितीये का, देव पाहण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. देव पाहण्यासाठी आम्ही तीर्थाला जातोय, कशासाठी, देव पाहावा म्हणून. आम्ही मंदिरात जातोय, कशासाठी, देव पाहावा म्हणून. आम्ही जो 8 तास करतोय, प्रयत्न करतोय, जी धावपळ करतोय, जी मेहनत करतोय, जे काही करतोय आम्ही या परमार्थामध्ये, भक्तीमध्ये जे काही असेल ते कशासाठी करतोय, देव पाहण्यासाठी. प्रत्येकाला वाटतंय मला एकदा तरी देव दिसावा, बरं का. जेवढा प्रयत्न आम्ही मनापासून, अंतःकरणापासून देव पाहण्यासाठी करतोय, तेवढा प्रयत्न जर आम्ही देव होण्यासाठी केला तर देव मीच याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. अहम ब्रह्मास्मी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4ही वेद आहे. 4ही वेदांचं महावाक्य आहे. एक म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, दुसरं म्हणतोय तत्वमसी, तिसरं म्हणतोय आय महात्मन ब्रह्म, चौथा म्हणतोय प्रज्ञानाम ब्रह्म. सगळं तुमच्या जवळच आहे, फक्त शोधा, सापडेल, बरं का. जे आमच्या जवळ आहे ना ते आम्ही दुसऱ्याकडे शोधायला जातो. आम्हाला स्वतःला शोधण्यापेक्षा समोरच्याकडे पाहायला आनंद वाटतो. आमच्याकडे किती दुर्गुण आहेत, आमच्याकडे किती वाईट गुण आहेत, आम्ही किती वाईट वागतो हे शोधण्यापेक्षा आम्ही समोरच्याचे गुण पहिले शोधत असतो. म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही, म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बघा ना कसा आहे. एका साधूला त्याच्या शिष्याने सांगितलं, विचारलं, म्हणे महाराज आम्ही सगळं काही करतोय देवाच्या बाबतीत, कधीच काही कमी पडत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतोय, देवाचं स्तवन करतोय, वाचन करतोय, ग्रंथ वाचन करतोय, उपासना करतोय, देवपूजा करतोय, आम्ही कधीही देवाच्या पूजेमध्ये कमी पडत नाही. पण तरी सुद्धा आम्हाला आत्मसुख का मिळत नाही, आम्हाला परमानंद का मिळत नाही, आम्हाला ब्रह्मानंद का प्राप्त होत नाही, याला कारण काय. त्यावेळेला साधूने सांगितलं, नित्यनेमाने तुम्ही जसे रोज मठामध्ये येताय की नाही, तसे उद्या सुद्धा 7 वाजता नित्यनेमाने रोजच्या प्रमाणे मठामध्ये या. तुम्हाला उद्या मी याचं उत्तर देतोय. झालं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 7 वाजता उत्तर मिळायचं म्हणून 6:45 वाजता सगळे साधक, सगळे दास, सगळे भक्त त्या ठिकाणी मठामध्ये उपस्थित झाले. साधूची यायची वाट पाहायला लागले. साधूंचं 7 वाजता आगमन झालं. पायापासून तवरपर्यंत साधूंनी सफेद ड्रेस घातला होता. आगमन झाल्याबरोबर सगळे पाहत राहिले. आज महाराज म्हणे वेगळ्याच ड्रेस मध्ये आहेत. तेवढ्याच सगळ्यांच्या समोर उभं राहिल्यानंतर महाराज म्हणतायत, कसा दिसतोय माझा ड्रेस, आज गणवेश माझा कसा आहे. सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, कारण साधू पायापासून वरपर्यंत सफेद ड्रेस घालून आले होते, बरोबर आहे, पण हाताला काहीतरी काळा लावून आले होते. सगळ्यांचा एकच उत्तर आलं, महाराज ड्रेस चांगला आहे हो, पण हाताला काहीतरी काळं लागलेलं आहे. तेवढ्यात महाराजांनी उत्तर दिलं, जोपर्यंत तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्याची तुम्हाला काहीही प्राप्ती होत नाही. म्हणून आमचा पहिला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही शेजाऱ्यांकडे 1 बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोट आमच्याकडे असतात, याचा विचार पहिले आम्ही केला पाहिजे. परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे, परिवर्तन घडावं म्हणून गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. साधं उदाहरण आहे, दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो माऊली. माणूस किती दिवस मंदिरात गेला तर देव होईल, किती दिवस मंदिरात गेल्यावर देव होईल सांगा. जोपर्यंत स्वतःला शोधत नाही तोपर्यंत मरेपर्यंत जरी फेऱ्या मारल्या तरी त्याला त्याची देवाची भेट होणार नाही. मरेपर्यंत फेऱ्या मारल्या तरी. जगद्गुरु तुकोबांनी पहिले स्वतःला शोधलं, अहंकार बाजूला केला, अभिमान बाजूला केला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आम्ही या जगामध्ये वावरत असताना, या जगामध्ये कार्य करत असताना, अरे एखाद्या संसारिक माणसाकडे अभिमान येतो, अहंकार येतो, एखाद्या प्रापंचिक माणसाकडे अभिमान अहंकार येतो, ठीक आहे ना. पण परमार्थिक माणसाकडे अभिमान अहंकार कसला, ज्ञानाचा, पांडित्याचा, हुशारीचा, त्याच्या ज्ञानाचा अभिमान जर त्याच्याकडे असेल तर सांगा ना, परिवर्तनाची अपेक्षा आम्ही करावी.
अहंकार माणसाला कुठे नेऊन ठेवतो याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुणी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी. त्या रावणाची ओळख करून देत असताना कुणीतरी म्हटलेलं आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी पण अभिमानी तो लंका त्याची सोन्याची, म्हणून 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. आज आम्ही प्रामाणिकपणे आमच्या प्रवचनातून सांगत असतो, काही वेळेला तो रावण परवडला. हो परवडला ना, कारण सीतामाईला फक्त नेऊन त्यांनी अशोकवनामध्ये ठेवली होती. पण आज जर पाहायला गेला 3-3.5 वर्षाच्या मुलीवर जर एखादा अत्याचार करत असेल तर सांगा ना, आज घरोघरी असलेला रावण, आज गली गलीमध्ये असलेला रावण, आणि ही राक्षसी वृत्ती संपवायची कोणी? हे राक्षसी वृत्तीवर मात करायचं कोणी? आम्ही कधीतरी सांगत असतो तो कौस परवडला, कारण तो कौस आहे की नाही, कमीत कमी जन्माला आलेली बाळ तरी मारत होता. पण आजचा माणूस गर्भात त्या बाळाचं लिंग निदान करतोय आणि मुलगी म्हणून गर्भातल्या गर्भात मारून टाकतोय. मग सांगा ना, कौस परवडला की नाही परवडला? ही वृत्ती माणसाची आहे, ही कर्म माणसाची आहे. आम्ही आमच्या कर्माचा विचार करत नाही ना, फक्त शोषायने. संतांनी बाह्यांगापेक्षा अंतरंगाला महत्व दिलं. अंतरंगाला आम्ही परिवर्तन घडवलं पाहिजे. अंतःकरणापासून अंतरंगापासून परिवर्तन घडलं पाहिजे. प्रवचन झाल्यानंतर मागच्या बाजूला जाऊन जर मीच तंबाखू चोळायला लागलो तर तुमच्यामध्ये किती परिवर्तन होईल? आधी स्वतः त्या पद्धतीने कर्म करा, कार्य करा. पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आज 20-25 वर्षाची पोरं आम्हाला नको त्या व्यसनाधीन झालेली पाहायला मिळतात. ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतो या युगाचं नाव आहे कलियुग. तुमची पोरं उद्ध्वस्त व्हायला ढाब्यावरच जाऊन बसायला पाहिजे असं काही नाहीये. तुमची पोरं उद्ध्वस्त व्हायला मित्रांबरोबर जाऊन खायला प्यायला पाहिजे असं काही नाहीये. तुमची पोरं उद्ध्वस्त व्हायला त्यांना काय बाहेर जाऊन एखादा नादच लागायला पाहिजे असं काही नाहीये. या कलियुगामध्ये घरी बसल्या बसल्या पोरं 20-25, 30 वर्षाची पोरं घरी बसल्या बसल्या उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. परवा माझं प्रवचन झालं, माझ्यापेक्षा कमी वयाचा पोरगा तो कुठे अडकलं माहित नाहीये. कर्जाचा डोंगर करून ठेवला. एकदा घरातल्यांनी मदत केली, सासूरवाडीच्या माणसांनी मदत केली, मित्रांनी मदत केली. एकदा कर्ज त्याचा फेडून टाकलं, पुन्हा एकदा कर्जाचा डोंगर केला. आणि मग सगळे मित्र विचार करायला लागले, घरातले विचार करायला लागले, नातेवाईक विचार करायला लागले. मुलाला सुपारी खंडाचं व्यसन नाही आहे. सुपारीच्या खंडाचंही जर व्यसन नाही तर पोरगा बर्बाद झाला का? कसा झाला? कुठे झाला? आत्महत्या केल्यानंतर समजलं ऑनलाईन रमी गेम खेळून तो बर्बाद झाला. आणि आम्ही कोणाला श्रेष्ठ समजतोय? श्रीमंत कोणाला समजतोय? महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने ज्यांना उच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहेत, पण अशी भिकारी विचाराची माणसं आमच्या तरुणांना सांगतायत रमी खेळा, गेम खेळा, विमल खा, गुटखा खा, व्यसन करा. तरुणांना व्यसन करायला, तरुणांना नको तो नाद लावून देणारे हे भिकारी विचाराचे हे श्रीमंत. आम्ही श्रीमंत त्यांना समजतोय जो राबतोय, संपूर्ण दिवसभर शेतावर काम करतोय, संध्याकाळी झाली की घरी येताना ज्या वेळेला आमच्याच गावातला एखादा तरुण त्याला आड्यावर जाताना, पाड्यावर जाताना दिसतोय, त्यावेळेला त्या तरुणाला जवळ घेतोय, त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवतोय, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतोय आणि त्याला सांगतोय, दादा आयुष्यात सगळं कर रे, पण व्यसन करू नको, व्यसन करू नको. दादा आमचं आयुष्य तुला लाभावं असं जर वाटत असेल, आमच्या एवढं आयुष्य जर तुम्हाला लाभावं असं वाटत असेल तर दादा तुझ्या पाया पडून सांगतो व्यसन करू नको. मी म्हणेन ही माणसं श्रेष्ठ आहेत, श्रीमंत आहेत. कोणाला श्रीमंत समजतोय आपण? आमच्या सगळ्या वागण्यापासून परमार्थाला सुरुवात होते, आमच्या विचारापासून परमार्थाला सुरुवात होते. नवे गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ आमचा सांगतो, तुम्ही जी नित्य कर्म करताय ना रोजची, ती कर्म म्हणजेच परमार्थ आहे. फक्त ती कशी करायची हे कळलं पाहिजे. सासू सकाळपासून चहा करते मावशी, आणि सून पोथ्या वाचायला बसले, उलट बोलते माझ्या पोथ्या वाचून झाल्याशिवाय तुला चहा भेटणार नाही.
सांगा ना, देव कळला? देवाची मूर्ती रूपाने घरात स्थापना केलेली आहे, पण घरातला खरा देव बिचारा सकाळपासून भाकर भाकर करतोय, पण त्याला काय बोलतात माहितीये? देवाला नैवेद्य दाखवल्यापासून, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय म्हातारा तुला काय खायला भेटणार नाही. कळलं का देव? अरे काय परमार्थ करतोय आम्ही, काय देवपूजा करतोय? कळलं पाहिजे आम्ही कसं जगावं, कसं वागावं. 83,99,999 एवढी पार केल्यानंतर हा नरदेव आम्हाला मिळालेला आहे दादा, सहज मिळालेला नाही. पाप पुण्य समकृत हा मग नरयनुषी जायते. जर भगवंताचा परमार्थ आम्ही केला नाही, जर भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं नाही, मी म्हणेन देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडलं नाही, तर त्याला म्हणतात जन्माला आला काय याला आणि पाणी वाहून मिळाला. ज्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी हा नरदेव भगवंताने दिलेला आहे, ज्या कला दिलेल्या आहेत, जे गुण दिलेले आहेत, जे विचार दिलेले आहेत, त्यांचा उपयोग जर आम्ही समाजासाठी केला नाही, देवा देशासाठी धर्मासाठी जर केला नाही, तर सांगा ना, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? मी जबाबदारीने बोलतोय, काय फरक आहे? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आमच्याकडे आहेत. भूक आम्हाला लागते, प्राण्यांना सुद्धा भूक लागते. तहान आम्हाला लागते, प्राण्यांना सुद्धा तहान लागते. मैथून आमच्याकडे, आम्ही उत्पत्ती करतोय, प्राणी पक्षी उत्पत्ती करतात. आलस्य, निद्रा आमच्याकडे, त्यांच्याकडे आहे. एवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू, तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय सांगा? काय फरक आहे? उलट अर्थी त्यांची भूक तरी कमी आहे. एवढं मोठं हातीचं पोट पण भरतय, माणूस तीचभर पोटासाठी मरतय तरी माणसाचं पोट भरत नाही. हे दुर्भाग्य आहे. मरतय तरी भरत नाही. भरतय खोटेत लेटलाय तो, सगळ्या पोरी 2-2, 4-4 वेळा पाणी पाजून गेला. पोराही 4-4, 5-5 सुट्ट्या टाकून थांबले का? आज बाबा आठपी, उद्या आठपी, पण बाबा काही आठपी नाही. जायची वेळ झाली तरी बाबा बोलतोय तो माल सोडू नका, हो का? त्या मालावर ध्यान द्या, तो सोडू नका त्यांना. मरतय तरी पोट भरत नाही. ही अभागी, ही दुर्भाग्य आहे माणसाचं. अरे म्हणून तर इकडे आम्हाला ओळख करून देतात, कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवण्याची, कन्या पूत राही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपली, घरी कास तो धर्माची. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीचा असेल एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दुदिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार? प्राण्या मायेचा बाजार. त्या मायेच्या बाजारामध्ये एकदा मनुष्य अडकला ना की एवढा गुरपटून जातो, एवढा रममाण होतो ना की मला एक दिवस जायचं आहे हेही विसरून जातो. म्हणून नको ते उद्योग करून बसतो माणूस. नको तो उद्योग का करून बसतो माहितीये का? मला एक दिवस जायचं आहे हे विसरतोय म्हणून, बरं का? आणि म्हणून 83,99,999 एवढी पार केल्यानंतर तुम्हा आम्हाला मुक्तीचा मार्ग जो आहे, मोक्षाचा मार्ग जो आहे, तो हा नरदेव आहे. आणि म्हणून याची ओळख करून देत असताना जगद्गुरु पहिल्या चरणामध्ये आपल्याला ओळख करून देतात. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. आमचा भाव कुठे पाहिजे? मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतात, 3 गुणांनी कार्य करतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तमोगुणाने अधोगती सांगितलेली आहे, तमोगुणी अधोगती, रजोगुणाने पुनरावृत्ती सांगितलेली आहे, आणि सत्वगुणे भगवत भक्ती सांगितलेली आहे. तुमच्याकडे जर सत्वगुण असेल तर भगवत भक्ती. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचंय, खऱ्या अर्थाने जर देवाचं कार्य करायचं, तर आम्ही तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे. आम्ही माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे. आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. आम्ही नामदेव महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. आम्ही जनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, बहिणाबाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे. अरे एवढीशी मुक्ताई माझी 3 देवांना उपदेश करते. त्रिदेव जननी म्हटलेलं आहे तिला. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या सांगदेव महाराजांना एवढीशी मुक्ताई उपदेश करते. काय? उलट सुलट माघारा गडी या फिरक होते खासी,
भरला पूर माईचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भले भले पोहणारांस उलथून पाडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडले बरं का. हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना उलथून पाडले कोणी. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा बऱ्याच आहेत, पण दम लागला म्हणून थांबतो. बरेच आहेत ते. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मद मत्सर होटेना भुली पडली, वासना धामीन पडली गला घालून मिंटाळे व मी करला जीवाला आली वेळोवेळा भयानका. एवढे जर तुटून पडले तर आम्हाला काही पाहायला तरी ठेवतील का. म्हणून ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. काय सांगितलेले, रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची, पण 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्याचाची. ज्यांना कोणाला आपल्या संपत्तीचा अभिमान असेल ना, प्रॉपर्टीचा पैशाचा, त्यांनी रावणाकडे बघावं, रावणाला आठवावं. रावणापेक्षा मोठा असेल तर मग ठीक आहे, मग त्यांनी संपत्तीचा अभिमान करायला हरकत नाही. असं म्हणतात रावणाची लंका कसली होती, सोन्याची. बरोबर आहे का, खरं आहे ना. रावणाची लंका सोन्याची होती. आमच्या गंठणी गोप ब्रेसलेट चपलाहार लप्पाहार काय असेल त्या कुठे मिळवायचं आपण, घालू नये असं नाही. आपण कष्ट करून मेहनत करून जर समजा पैसे कमवलेले आहेत ना, तर त्याचा आनंद 100% आम्ही घेतला पाहिजे. आमचे बंगले पाहिजेत, आम्ही आनंदाने राहिलं पाहिजे. आम्ही नाही आनंद घ्यायचा तर कोणी घ्यायचा. माय माऊली तुमच्याकडे असेल तेवढं सोनं वापरत जा, घालत जा बिंदास, फक्त चोरांपासून सावध राहा. असू द्या. ज्याला संपत्तीचा प्रॉपर्टीचा अभिमान आहे ना, त्यांनी रावणाला आठवावं, रावणाकडे बघावं. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्याला ज्ञानाचा अभिमान आहे ना, पांडित्याचा, मला जाम ज्ञान आहे, मला पक्क कळतंय, मी मोठा पंडित आहे, माझं वाचन खूप आहे, माझे खूप ग्रंथ पाठ आहेत, माझे अभंग पाठ आहेत, माझ्या ओव्या पाठ आहेत, मी म्हणजे रावणापेक्षा कमी आहेस दादा, रावणापेक्षा कमी आहेस. कारण रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. 4ही वेद मुखोद्गत होते, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद. बरं का, एवढं ज्ञान आपल्याकडे आहे नाही. नाही. ज्याला संपत्तीचा अभिमान असेल त्याने रावणाकडे बघावं, ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल त्याने रावणाकडे बघावं, आणि ज्याला भक्तीचाही अभिमान असेल ना, त्याने सुद्धा रावणाकडे बघावं. जी बोलतात ना देवाच्या बाबतीत आम्ही कमी पडत नाही, ही लोक बारीक बारीक फला ठेवतात देवाच्या पुढे. म्हणून आपलं काम कसं नाही, आपली मोठी फलं असतात. हार आपला मोठा हार असतो, तुपाच्या दिव्याशिवाय दिवा लावत नाही आपण. आणि आपली अगरबत्ती बोला ना, सुगंधी अगरबत्ती एकदा घरात लावली ना, 4 लोक विचारायला येतात. भक्तीचा अभिमान करणाऱ्या माणसाने सुद्धा रावणाकडे बघावं. 1 मिनिटात आपण रावणाची भक्ती बघू. वेळ अतिशय कमी, पण आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. रावणाची आई ज्या वेळेला मातीच्या लिंगाची पूजा करत होती, त्यावेळेला रावणाने बघितलं आणि रावण बोलतोय, आई आता दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते, माझ्याकडे कुठे काय कमी आहे. काय म्हणतोय रावण, माझ्याकडे काय कमी आहे. कैलास सकट महादेवाला आणतोय, तू काय मातीच्या लिंगाची पूजा करते. आणि गेला रावण कैलासाला हात घातला, कैलास पर्वत असा थरथर कापायला लागला, धरणीकंप व्हायला लागला. सगळे देव विचार करायला लागले, अरे आपण काही न करता हा धरणीकंप होतोय कसा. इकडे पार्वती माता महादेवांना विचारते, काय चाललंय काय, तुम्ही पण काहीच करत नाही तरी सुद्धा धरणीकंप होतोय. त्यावेळेला महादेव म्हणतात, माझा एक भक्त आहे ना, तो खेळतोय, खेळू दे त्याला, काही खेळायचं ते. थोडा वेळ भक्ताला खेळून दिलं. महादेवाने आपला एक पाय काढला, तो कैलासावर ठेवला. कैलास पर्वताखाली जो होता तो दडपला गेला. कोण, रावण. तुम्ही बोलत चला, तुम्ही बोललात तर मला पुढे बोलायला मजा वाटेल, तर थांबल मी लगेच. संवाद याला प्रवचन म्हणतात. महाराजाला काय सांगून गेला तुम्हाला माहित नाही, महाराजाला माहित नाही, याला प्रवचन म्हणत नाही. तुमचा माझा जो संवाद आहे, कसं जगावं कसं वागावं, मी तुम्ही, हे ज्याच्यातून कळतंय, परिवर्तन घडतंय, त्याला प्रवचन म्हणतात. असो, रावण दडपला गेला. दडपल्यानंतर तेथून सुटण्यासाठी त्यांनी काय केलं, राग आळवले, देवाचं स्तवन केलं, नामस्मरण केलं, आचळ्याचा तुंतुना केला. माळ घेतल्यानंतर पायली व पीठ आठवणाऱ्या बायांनी, समजतंय,
माळ हातात घेतली काय ना, तिला पाहिलेलं पीठ आठवलं काय, तेव्हा ती बोलते, हे अगं सोनाला बोलते, ऐकलंस का त्या शेजारच्या काकूनी ना 8 दिवस झालं पाहिली पीठ नेला आणून दिला ना, हे बघ माल घेतली म्हणून आठवलंय मला. माल ठेवली का मी विसरत. आपली भक्ती स्मरणिका हातात घेतली का मग तो बोलतो पोऱ्याला, हे इकडे कालचारीच्या बालदारी ना 2000 दिलं, 8 दिवस झालं बघ, आता विसरलो होतो, आता आठवलं मला माल घेतल्यावर. खरं तर देवाचं स्मरण करण्यासाठी ज्या वेळेला आपण स्मरणिका घेतो त्यावेळेला आपल्याला कोण दिसायला पाहिजे, कोण आठवायला पाहिजे. संत म्हणतात आम्हाला संसारात परमार्थ ज्या दिवशी आठवेल ना, त्या दिवशी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संसारात परमार्थ, आम्हाला परमार्थात संसार आठवतोय म्हणून तर आळंदी देऊला गेल्यानंतर आम्ही पोलीपाट लाटणी घेऊन येतो. का? परमार्थात संसार आठवतोय आम्हाला. पंढरपूरला गेल्यावर आम्ही टोपली आणतो, सुपा आणतो, उलट बाई बोलते आमच्याकडे अशी सुपाना टोपली बघायलाच भेटत नाही. ज्या दिवशी आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. असो रावणाने अत्र्याचा तुंतुना केलं, शिरोचा तंबोरा केला आणि राग खायला सुरुवात केली, भगवंताचं स्मरण करायला सुरुवात केली. त्याच्या पुढे बरेच काही मोठी आख्यायिका आहे. महाबळेश्वर लिंग जे स्थापन झालंय ना, त्याला कारण तेच आहे. पुढे आपल्याला जायचं नाही, इथपर्यंत थांबतो. पुढे बोलवा मग नंतर सांगून पुढचा काय, कारण मला आता वेळ आहे कमी. मी प्रत्येक ठिकाणी कुठे गेलो ना माऊली, कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास घेतो. 1 तासात माझीच पुरी होत नाही, कधीच नाही. म्हणून मी प्रत्येक वेळेला जिथे पुण्य स्मरणात असेल त्यांना 10 वेळा फोन करून सांगतो, भटाचा काम लवकर आवरायला सांगा बरं का. कमीत कमी 10 वाजता तरी प्रवचन सुरू झालं पाहिजे. 10 वाजता प्रवचन सुरू झालं ना की 11:30 पावणे 12 पर्यंत बरोबर असतंय. आज 12 सव्वा 12 झाल्याशिवाय नाही जमणार त्या काम. कसं जमल? पुढे बोलवा नाही तर नका बोलू. मी प्रवचनच नाही करीत. समाज प्रबोधन घडलं पाहिजे, आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि परिवर्तन महत्वाचं आहे बरं का. असो चला ठीक आहे, आपला तो विषय नाहीये. भक्ती करतोय आम्ही, ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना त्यांनी कोणाला आठवावं, रावणाला आठवा. आता कळलं ना, आतड्याचा तुंतुना शिराचा तंबोरा एवढं तर आपण काही करू शकत नाही. जर त्यांच्या अंगणातली फुला चोरून आणून देवाची पूजा करणाऱ्या माणसाने रावणाला आठवावा. याच्या आवारात फुला नाही जातो, त्यांच्या आधी उठतो, शेजाऱ्यांच्या आधी. मग शेजाऱ्यांच्या आवारात जातो, फुला आणतो ना, मग देवाला वाहतोय. देवाला तरी बरं वाटेल का? ते वाटेल? असं चला ठीक आहे. दुसरा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या घरी ज्या वेळेला पाहुणा येतोय त्यावेळेला त्या पाहुण्याचा पाहुणचार कोणी करावा? आपण करावा का आपल्या घरच्या मजुरांनी करावा? कोणी करावा पाहुणचार? आपण का मजुराने? आपण एका जागेवर बसून असं जर सांगितलं, पाणी दे पाहुण्याला, टावेल दे, अरे चहा आणजा ना, नाश्ता दे पाहुण्याला, तो पाहुणा बोलायला बस झाला, आता नाश्ता बिष्टा नको, एवढा पाहुणचार झाला बस झाला. पण आपण उठून जर त्याला पाणी दिलं ना दादा, आनंद वाटेल त्याला. प्यायची इच्छा नसली तरी पण तो पिईल. समजतंय ना? आपण पाहुणचार करावा का मजुराकडून करून घ्यावा? आपण करावा, बरोबर आहे. मग 1.5 दिवसासाठी, 2.5 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 11 दिवसासाठी तुमच्या घरी गणपती येतोय मूर्ती रूपाने पाहुणा म्हणून. मी जबाबदारीने म्हणतोय, पाहुणचार कोणी करावा? आपण करावा का मजुराकडून करून घ्यावा? पण आमची पोरं कुठं माहिती, नेत्यांचं बॅनर लावायला सगळ्यात पुढं, पार खालून दुरून निघतो तरी पण आरडतो, येऊन येऊन येणार कोण? मी म्हणेन केलं पाहिजे, करू नका असं नाही. त्यांच्याशी गरज असते, आपल्याला खूप गरज असते. जे उद्योजक आहेत, ज्यांचं समाजामध्ये कार्य आहे, मी जबाबदारी सांगतो ना, समाजामध्ये ज्यांचं कार्य आहे ना त्यांना त्यांची गरज लागतेच, केलंच पाहिजे. पण कधीतरी तू नेत्याच्या पायाला हात लावत असेल ना, तर त्याच्या आधी बापाच्या पायाला पडलेल्या भेगा त्यांचं निरीक्षण करतात. मी स्वतः माझ्या डोळ्यामध्ये अशी काही माणसं बघितलेली आहेत, पायाला पडलेल्या भेगा आणि त्या भेगांच्यातून रक्त गळत असताना सुद्धा भाजीपाला शिपायला कावडी वाहणारी माणसं मी माझ्या डोळ्यात बघितलेली आहेत. त्या बापाच्या भेगांकडे कधी बघितलंय का रे पायाच्या? कधीतरी विचार केलाय का? बापाला विचारलंय, बाबा ही भेगा तुम्हाला कधी पडल्या हो, कशामुळे पडल्या? अरे आपलं संगोपन करण्यासाठी, आपल्याला सुखात ठेवण्यासाठी, आपल्याला सुखात जगता यावं, वागता यावं म्हणून त्या बापाने कसलाही विचार केला नाही. मी म्हणेन बापाची सेवा करत असाल तर निश्चित नेत्याची सेवा करायला हरकत नाही. आमची पोरं कुठे दिसत आहेत? हळदीना आमंत्रण एकाला 14 जण 15 जण त्याच्या बरोबर का? मांडवात उचला त्याला कोणतरी पाहिजे ना. कुठे आहे तुमची मुलं?
या ठिकाणी अनेक वरिष्ठ मंडळी माझ्यापेक्षा मोठी आहेत सगळी, माझ्यापेक्षा 4 पुस्तकं वाचलेली जास्त तुम्ही असाल. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लग्नाच्या वेळेला हार घालताना नवऱ्याला नवरीला उचलणं हे कुठल्या ग्रंथात आहे, कुठल्या शास्त्रात आहे, कुठल्या पुराणात आहे मला सांगा तुम्ही. आमची पोरं कुठं हे टकारवाकार झाली तिकडं ते नवऱ्याला नवरी उचलायला. किती दरिद्री अवस्था आहे आमची. आम्ही कुठली संस्कृती आणि कुठले संस्कार आहे ते. संस्कृती संस्कार आहे. भटजी करून काढलेल्या वेळेवर जर तुम्हाला लग्न लावता येत नसेल, कान उघडून व्यवस्थित ऐका. भटजी करून काढलेल्या वेळेवर जर तुम्हाला लग्न लावता येत नसेल तर भटजीकडे लग्न काढायला जाऊ नका. तुमच्या पद्धतीने तुम्ही काढा. काय धिंगाणा घालाचा तो घाला आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. मी मुहूर्ताचा नाही सांगत. तुमच्याकडे येणारी पाहुणी पत्रिका पाहून येत असतात. एका एकाला 10 कार्यक्रम असतात. बेचारी 12 वाजल्यापासून तुमच्या मंडपामध्ये वाट पाहतात का 12:35चं लग्न आहे, कमीत कमी पावणे 1 पर्यंत तरी लागेल. 2 वाजतात 2:30 वाजतात बिचारे भरल्या मंडपामध्ये ऊन असतोय, अगदी उकाडा होत असते, गरम होत असते, तरी सुद्धा तुमच्या त्या नवरदेवाची वाट पाहत असतात. टकार वकार त्याच्या मागे 2:30 वाजले तरी घामगीर झालेली, पार खालपासून वरपर्यंत घामाने भरलेली नाचत असतात. गावातली प्रतिष्ठित माणसं जाऊन त्याला सांगत असतात पोरा हात जोडतो बस झाला, पण पोरं ऐकत नाही. याला कारण काय? आई वडिलांनी केलेले संस्कार. जबाबदारी म्हणतोय मी. संस्कार कुठं चाललोय आम्ही आम्हाला कळायला पाहिजे. असो, तुमची मुलं जर चांगली सुशिक्षित असतील, चांगलं वाचता येत असेल, तुम्हाला जर चांगलं वाचता येत असेल दादा ना, तर आरतीच्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला गणपतीचं पूजन कसं करायचं ते सगळं दिलेलं असतंय. आजपासून वाचायला सुरुवात करा. पुढच्या वर्षाला येईपर्यंत तुमच्या घरी येणाऱ्या बाप्पाचं पूजन तुम्ही स्वतः कराल. अरे देवाला आनंद वाटेल, आनंद वाटेल देवाला. पण आम्हाला बाजूला गेलंय ना. आणि जर कोणी विचारत सांगा हा अधिकार आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला आहे. हा अधिकार आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला आहे. केलं पाहिजे. याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, याला साष्टांग नमस्कार घाल, त्याला साष्टांग नमस्कार घाल, तुमच्या पाया पडताव. भले 2 मिनिटात ओरका पण करा. पाय धुवायला पाणी द्या, लगेच टावेल फेकून दिला तरी चालेल, लगेच चहा त्याच्या पाया वाटला तरी चालेल, लगेच त्याला नाश्ता पण देतात लगेच केला तरी चालेल, लगेच तुम्ही निघून जा. अरे चालेल का असं? 2-2.5 दिवस काय, 10 दिवस काय, 7 दिवस काय, तो देव आपल्या घरी आपण सेवा करावी म्हणून मूर्ती रूपाने आपण आवडीने आणतोय ना, मग त्या पद्धतीने सेवा घडली पाहिजे. तुम्ही अनेक ज्ञानी माणसं इथे आलो, तुम्ही खूप अभ्यासू माणसं असाल, अनेक पुस्तकं तुम्ही वाचले असतील, शास्त्र वाचले असतील, पुराण वाचले असतील. माझ्या अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. गणपतीच्या वेळेला जागरण करण्यासाठी पत्ता खेळणं हे कुठल्या ग्रंथात आहे, कुठल्या शास्त्रात आहे? अरे देव गावात, देव घरात आल्यानंतर आनंद झाला पाहिजे, घरोघरी समाधान सुख प्राप्त झालं पाहिजे. पण ज्या वेळेला देव घरी येतोय ना, त्यावेळेला आमच्याच गावातली कित्येक माणसं जुगार खेळून उद्ध्वस्त होतात. आत्महत्या करणारी माणसं तुम्हाला दाखवतो. चला, हे देव घरी आल्याचं सुख आहे का? हे प्रतीक आहे का? धर्म आम्ही पुढे करतोय आणि धर्माच्या नावात चोरांचा बाजार करतोय. हा थांबला पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी, ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. त्याच वयात आम्ही काय करतोय रे? काय करतोय आम्ही? त्याच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींची जयंती ज्या वेळेला असते, त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये जर आमचे तरुण पिऊन जर नाचत असतील, आमच्या आई बहिणींना खाली मान घालायला लागावी अशा प्रकारची गाणी लावून जर आम्ही जर नाचत असू, तर सांगा ना, महाराजांना समाधान वाटत असेल? आनंद वाटत असेल का महाराजांना? कमीत कमी ज्यांचं कार्य आपण करतोय त्यांचं चरित्र वाचा, ऐका. अंगाचे शहारे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. आज ही गाथा आम्हाला दिलेली आहेत. 4.5 अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेले आहेत. काय सहज दिलेले आहेत का? असं धांगडे दिंगडे घातला मजा करून, मौज मजा करून? जरा अंतःकरण पूर्वक जर मी जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचलं ना, तर डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. अरे किती त्रास सहन केला.
किती प्रसंगांना सामोरे गेले, काय काय सहन केलं त्यांनी, आणि म्हणून ही गाथा आम्हाला मिळालेली आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं म्हणून विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी माता आईसाहेबांनी, दोन्ही वभाईतांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. सांगा ना, याच्यापेक्षा वेगळी शिक्षा काय असू शकते? देहांत प्रायश्चित्त. तेव्हा ही ज्ञानेश्वरी आम्हाला भेटलेली आहे, तेव्हा अमृत अनुभव भेटला, तेव्हा हे हरिपाठ आम्हाला प्राप्त झाला, मिळालेला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जर विचार केला तर किती विरोध, कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरे गेले, कुठल्या कुठल्या संकटांना सामोरे गेले. हे स्वराज्य काही सहज निर्माण झालंय का? सहज निर्माण झालं?